आकाशाकडे लेग बिफोर द विकेट इथे ग्राह्य धरली जाईल आणि आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे बेलवली टीमला. तुषार बॅक टू दी पवेलियन. धाव कंप्लीट केली जाईल एका धावेने. धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 67 धावा. तर शेवटचा चेंडू या सत्रातील या इनिंग मधील नक्कीच कुठेतरी षटकार आल्यानंतर कमबॅक केले गोलंदाज मयूरने. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. धावांवरती रोख लावलाय मयूरने. इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला होता. 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. तर 7 धावांचं षटक हाताळलंय गोलंदाज मयूरने. 2 गडी बाद केलेत. कमबॅक करून दिले. 15.00 ची सरासरी होती. ती सरासरी नक्कीच कमी करण्यात यश आलंय गोलंदाज मयूरला. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रा समाप्तीनंतर 67 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 68 धावांचं लक्ष असेल ज्या अनुमान एरंदाज टीम समोर. डीजे जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. जेव्हा या सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक महेश धुळे यांना. धन्यवाद ओमकार. अडुसष्ट धावांची गरज आहे मैदानावरती. जे हनुमान क्रिकेट संघ एरंजाड संघाला आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, उपस्थित मान्यवरांचं आणि उपस्थित खेळाडूंचं आणि संघांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मी महेश धुळे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय
आणि घेऊन चालतो या क्रिकेटच्या महासंग्रामात जिथे स्पर्धा चालू आहे ओमसाई चषक 2021. 68 धावा धाव फलकावरती बनवायचे जे हनुमान क्रिकेट संघ एरंजाड संघाला. प्रति षटकामागे 13.60चं आस्किंग रन रेट यावेळेस या मॅच मध्ये ठेवावं लागेल. हॅलो हॅलो गावदेवी आंबेशिव संघाचा संघनायक आणि दोस्ती 11 सावरे संघाचा संघनायक. चला नाणेफेकीसाठी यायचे. एका बाजूला असतील हरीश मांडवकर आणि दुसऱ्या बाजूला नरेश कडव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, बोथ दी कॅप्टन बोथ द टीम. गेम ऑन. यावेळेस पहिलाच बॉल बेलवली संघाच्या वतीने षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. 68 धावा 13.60 आस्किंग रन रेट. स्ट्राईक एंडला मयूर. पहिलाच बॉल यावेळेस फटक्यासाठी जागा बनवली आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा येतोय संघर्षाचा शंकनाद करणारा पहिला चौकार मयूर मेहरच्या बॅट मधून. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. धावसंख्येचा विचार आपण केला तर 68 धावांचं टार्गेट आहे. भलं मोठं टार्गेट चेस करायचं आहे तुम्हाला या मॅच मध्ये. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिले अजयची फलंदाजी आपण जर पाहिली असेल तर अजयने मात्र बेलवली संघाच्या वतीने 16 धावा 16 चेंडू फेस केले आणि 42 धावांची एक महत्वाची इनिंग यावेळेस साकारली आहे. आणि इथे मात्र तेच करत असताना आपण पाहतो या द्वितीय सत्रामध्ये मयूर मेहर बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार. तर 2 चौकार येत आहेत सलग लागोपाठचे. आपण मयूरच्या बॅट मधून पाहिले. जबरदस्त फलंदाजी कॅप्टन ऑफ द टीम मयूर. इथे यावेळेस अजून एक फटक्यासाठी जागा बनवले. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 बाउन्स चेंडू फरार होईल. यावेळेस येतोय संघर्षाचा चौकार मयूरच्या बॅट मधून. एरंजाडचा छावा ठोकतोय 4 धावा. लागोपाठचे 3 चौकार आपण पाहिलेत. मैदानाच्या आतमध्ये एक दमदार फलंदाजी करत असताना एक फ्लाइंग स्टार्ट नक्कीच एरंजाड संघ. कारण आपण सांगितलं तर घरच्या मैदानावरती नक्कीच ओमकार तुम्ही उल्लेख केला. घरच्या मैदानावरती हा सामना आपण पाहतोय एरंजाडचा. ज्या मैदानावरती जो संघ सातत्याने सराव करतोय तोच संघ या मैदानावरती आपल्या नावाची दहशत दाखवत असताना यावेळेस बेलवली संघाच्या अगेन्स्ट अजून एक चौकार. येणारे 4 बॉल मध्ये 4 चौकार आपण पाहिलेत सलग लागोपाठचे. दमदार स्ट्रोक दमदार फलंदाजी. संघाचा संघनायक यांना विनंती करेन आपण इथे यावेळेस फटका चांगला. इथे मात्र झेल होतोय ड्रॉप. चुका तुम्ही मैदानावरती जर कराल तर त्या चुकीला मात्र कदाचित माफी नसेल. सातत्याने क्रिकेटमध्ये हे वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळेल. इथे मात्र मयूर मेहरची झेल सोडली आहे. त्याची किंमत तुम्हाला सातत्याने येणाऱ्या काही क्षणामध्ये मोजावी लागेल. नक्कीच एकच सांगेन मयूर मेहरसाठी किस्मत भी बहादुरो काही साथ देतीये. या मॅच मध्ये आपण पाहिलाय ज्या मयूरच्या बॅट मधून 4 चौकार पाहिलेत तोच मयूर एक जबरदस्त सेट ऑन फायर. धावसंख्या फलकावरती तब्बल 17 धावा.
किरण मेहर स्ट्राईक एंडला 68 धाबांची गरज. येणारे 30 बॉल 68 धाबा. 17 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड वरती एरंजाड संघ. इथे यावेळेस ट्रॅकर शॉट अप प्लेन चेंडू जाईल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. किरण मेहरच्या बॅट मधून धमाका ब्लास्ट होत असताना टिपिकल ब्रँडेड षटकार. बेशिव संघ वारंवार सूचना करायला लावू नका. मध्यंतराला मात्र नाणेफेकीचा कौल आम्ही नक्कीच टॉसबॉक्स मध्ये करतो. नरेश कडव ऑफिशियल कॉल असेल नाणेफेकीसाठी लगेच या. प्रतिस्पर्धी संघ इथे दाखल झालाय. नक्कीच हरीश मांडवकरचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोस्ती 11 सावरे संघ. 68 धावांची गरज असताना पहिल्या षटकाचा खेळ यावेळेस मैदानावरती संपुष्टात आलाय. तब्बल 23 धावा आणि येणारे 24 बॉल जिंकण्यासाठी 45 धावांची गरज या मॅच मध्ये. जानमान क्रिकेट संघ एरंजाडला गोलंदाजीसाठी येते तुषार. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती यावेळेस हायवे एंड कडून हे षटक आपण पाहतोय तुषारचं. स्ट्राईक एंडला असतील मयूर. पहिलाच फुल टॉस बॉल यावेळेस स्लॉप केलंय मिड विकेट बाउंड्री लाईन. इथे मात्र होते क्लिअर. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. अजून एक मयूरच्या बॅट मधून तडाका चौकार. चौकार येतोय मयूरला. मात्र आपण पाहतोय मयूरच्या बॅट मधून अद्याप येणारा नक्कीच 5वा चौकार असेल. फुल टॉस बॉल यावेळेस पंचांकडे लाऊड अपील स्ट्रॉंग अपील. एससीडीज आउट. पहिला ब्रेक थ्रूची नितांत गरज होती. मयूर मेहरला मात्र माघारी परतावा लागेल. अगदी मात्र जाळ्यात अडकवलं यावेळेस मयूर मेहरला. तुषार या गोलंदाजाने फलंदाज बाद. इथे लागणारा हा पहिला धक्का. विचार केला तर तब्बल मयूरचा विचार केला तर 21 धावांवरती बाद झाला. थोडासा जड पावला आणि थोडंसं निराश असेल. स्वतःच्या खेळीवरती नक्कीच अभिमान तर असेलच. कारण मात्र एक चांगली कामगिरी ज्याने मात्र द्वितीय सत्रामध्ये बजावली आहे. धावा चेस करत असताना 21 धावांचं योगदान दिलं. 68 धावांचं हे टार्गेट आहे ते कंप्लीट करावं लागेल. यावेळेस न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट इनॅट नंबर 3 ला विशाल राणे फलकावरती विश्वनाथ मेहर यांना मी विनंती करणार. फटका चांगला आहे. कॅप्टन घरचं मैदान कितपत पोषक असेल ओमकार एरंजाड संघाला. इथे यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक येतात सुशांत चेंडूवरती. परंतु दुसऱ्या धाबेसाठी नकार येतोय. सातत्याने क्रिकेटमध्ये हे फार गरजेचं असतं. एस नो वेट या कॉलची नितांत गरज असते. आम्ही सातत्याने सांगत असतो. कारण जेव्हा तुम्ही धावा घेताय तेव्हा मात्र या कॉलची गरज नितांत भासते.
कारण कदाचित अपघात देखील होऊ शकतो, कदाचित धावबाच्या रूपानं मात्र एखाद्या चांगल्या फलंदाजाला माघारी परतावं लागतं. परंतु गरजेचं असं यावेळेस कॉलचं. यावेळेस धावसंख्या धावफलकावरती 32 धावा, 68 धावांची गरज, अद्याप 36 धावांची गरज असेल. काही बॉल मात्र शिल्लक असतील. यावेळेस तुषार इथे यावेळेस लाईन नक्कीच चुकीची पाहायला मिळते. गोलंदाज तुषारची आउटसाइड दी लेग स्टंप. ICC नियम क्रमांक 25 या ठिकाणी मात्र आपण पाहतो यावेळेस निरंजन सावंत सर सांगत असताना अवांतर चेंडू. दोस्ती 11 सावरे संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. इथे यावेळेस चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू घरंगळत राहिलाय. नक्कीच शॉर्ट मिड विकेटला तेजस बोराडे इन ॲक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अंबेशिव एक्सप्रेस ज्याने मात्र मागच्याच आठवड्यामध्ये नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब ज्या खेळाडूच्या नावावरती होता तो तेजस बोराडे तुम्हाला इन ॲक्शन मध्ये गावदेवी अंबेशिव संघाच्या वतीनं पाहायला मिळेल. एक चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, अतिशय वेगवान मारा सातत्याने त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. फुलटॉस यावेळेस दिशा दिली आहे. चेंडू जाईल सरळ. यावेळेस क्रिकेटचा एक कलात्मक शॉट. चेंडू जाईल लॉंग लेग, सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. फलकावरती 38 धावा. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. जी सरासरी आपण स्कोर कार्ड वरती पाहत होतो आस्किंग रन रेट 13.60 ते मात्र आता कुठेतरी कमी पाहायला मिळते. धावसंख्येचा ग्राफ या घरच्या मैदानावरती नक्कीच एरंजाड संघ एक चांगली कामगिरी करत असताना आता मात्र येणारे 18 बॉल 30 धावांची गरज. 10.00च्या गतीने धावसंख्या मेंटेन करावी लागेल. या मॅच वरती पकड मजबूत करायची असेल तर संघर्ष करावा लागेल. या मॅच मध्ये एरंजाड टीमला भारतात हरवणं कठीण असं आणि एरंजाड गावामध्ये हरवणं फार कठीण असेल. बेलवली संघाची ही अग्नि परीक्षा. येणारे 18 बॉल 30 धावांची गरज. एकोणावीसच्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 38. 18 बॉल 30 धावांची गरज. थोडस फास्ट खेळा. नक्की सातत्याने बॉन करतात यावेळेस पंच निरंजन सावंत सर. पहिला कॉल असेल बेलवली टीम साठी. पहिली वॉर्निंग. येणारे 18 बॉल 30 धावांची गरज. रफ अँड टफ हाय व्होल्टेज ड्रामा या मॅच मध्ये. अख्खू टप्प्याचा बॉल यावेळेस मिस टायमिंग कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. फलंदाज किरण मेहर. 1 मोर विकेट डाऊन. एक बिग विकेट, बिग लॉस. इथे मात्र फलंदाज बाद होत असताना किरण बॅक टू द डगआउट. संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय मैदानावरती 38 धावा. प्रत्येक बॉल वरती समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. येणारी 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. क्रिकेट पाहायला मिळतोय मैदानावरती. क्रिकेट म्हटला तर 7 अक्षराने हा शब्द जोडला गेले. प्रत्येक शब्दामागे काहीतरी दडलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस नक्कीच 2 फलंदाज ताकदीच्या मैदानावरती आपण पाहतोय. श्री मेहर ऑन स्ट्राइक. जिम्मेदारी स्वीकारावी लागेल. येणारे 17 बॉल 30 धावा. इथे यावेळेस वाईड बॉल. अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या स्वरूपाने रन मिळते. एका धावेच्या मदतीने
39 स्कोर कार्ड वरती 39 लॉस ऑफ 3 विकेट्स 2 विकेट्स. राजेश साळवी यावेळेस बॉल मात्र चांगला इथे मात्र झेल. फलंदाज होत आहेत बाद. सुशांत होते जबरदस्त झेल. फलंदाज होत आहेत बाद. श्री मेहर बॅक टू द पॅव्हिलियन. खेळ मैदानावरती करावा लागेल एरंजाड संघाला. एका पाठोपाठ मात्र यावेळेस फलंदाज बाद होत आहेत. किरण मेहर मात्र पहिल्याच बॉलवरती बाद झाले. त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक चेंडू स्वेर आला. त्यानंतर लगेच फलंदाज श्री मेहरला देखील ज्या पावलाने श्री मेहर आतमध्ये गेले त्याच पावलाने मात्र माघारी डगआउटमध्ये नक्कीच जड पावलाने येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस राजेश इथे यॉर्क लाईनचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता अलॉंग द कार्पेट. अगदी सरळ रेषेत चेंडू खेळून काढलाय. वाईडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक येत आहेत. धाव मिळेल फक्त विशाल राणेला 1. एरंजाड टीमच्या खात्यात देखील धाव जोडली जाते. तब्बल 40 धावा 68 धावांची गरज असताना येणारे 28 धावांची गरज असेल. बॉल शिल्लक असतील 15 बॉल आणि 28 धावा. हे इक्वेशन असेल या मॅचचं. 15 बॉल 28 धावा. सामना अजूनही बॅलन्स पाहायला मिळतोय. कोणत्या संघाच्या बाजूने सामना जाईल याचं उत्तर सांगणं याचं भाकीत करणं क्रिकेटमध्ये फार चुकीचं ठरेल. इथे यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा चंद्रकांत मेहर फक्त सिंगल कन्वर्ट करत असताना सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या क्रिकेटची लाईफलाईन इथे यूज केली जाते आणि या लाईफलाईनच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 41 या धावसंख्येवरती. 68 धावा. शांत डोक्याने खेळ तुम्हाला करावा लागेल. सातत्याने म्हटलं जातं पायाने चाललं तर अंतर कापता येतं परंतु डोक्याने चाललं तर मात्र हे धावसंख्येचं आलेख तुम्हाला इथे मात्र या मैदानावरती गाठता येईल. 68 धावांचा. यावेळेस राजेश साळवी रिव्हर्स अटॅम्प. यावेळेस चेंडू जाईल सरळ. जबरदस्त स्ट्रोक विशाल राणेच्या बॅट मधून. अजून एक दर्जेदार चौकार. विशाल राणे मैदानावरती आपण पाहतोय. वन डाऊन साठी इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येत आहेत. एक चांगली नक्कीच धावसंख्या उभारण्याचं काम विशालला माहिती आहे. आता मात्र परिस्थिती गंभीर आहे आणि या गंभीर परिस्थितीत खंबीर राहणं आपल्या संघासाठी खूप हिताचं असेल. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय. नक्कीच रिव्हर्स अटॅम्पचा प्रयत्न होतात. नक्कीच ड्रिल करून दाखवतात यावेळेस विशाल राणे आणि चेंडू बॅटचा संपर्क नाहीये तोपर्यंत चेंडू येतोय डॉट. धावसंख्या स्थिरावली आहे. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 68 धावांचा पाठलाग करत असताना 45 धावा. येणारे चेंडू शिल्लक असतील 12 आणि जिंकण्यासाठी तब्बल 23 धावांची गरज. डीजे तेवीस धावांची गरज. 11.50च्या सरासरीने धावगती मेंटेन करावी लागेल. जे हनुमान क्रिकेट संघ एरंजाड या घरच्या मैदानावरती मात्र
नक्कीच आपली छाप सोडायची असेल तर येणाऱ्या 12 बॉलमध्ये तुम्हाला 23 धावा या बनवाव्याच लागतील. बेलवली संघ देखील सहजासहजी या मॅच मध्ये हार मानणार नाहीये. इथे मात्र बेलवली संघ देखील वापसी करण्याच्या मार्गावरती आपण पाहतोय. आता इथून मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. एक एक बॉल फार महत्वाचा असेल या मॅच मध्ये. चांगलं बॅटल इथे मात्र रंगत असताना एकाच कॅलिबरचे दोन तुल्यबल संघ बदलापूर शहरातून दोन्ही संघ बिलॉंग करतात. यावेळेस एरंजाड बनाम बेलवली. येणारे 12 बॉल 23 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती सुशांत. चौथ्या क्रमांकाचं षटक संघनायकांनी जबाबदारी सोपवली आहे. त्या जबाबदारीला साजेशी अशी गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू अशी स्थिती या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी. हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस चेंडू जाईल सरळ ऑब्स्टिकला सोडून. यावेळेस खराब चेंडू दिशेपासून भरकटतात गोलंदाज सुशांत. आउटसाइड द ऑफ स्टंप. एक्स्ट्राच्या स्वरूपात रन्स मिळते एक. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 46-46. दोन्ही संघ मेहनत करतात. यावेळेस मेहनत करणारे कधी पराभूत होणार नाहीयेत. कोणता संघ या मॅच मध्ये जास्त मेहनत घेईल तो संघ या मॅच वरती पकड मजबूत करेल. प्रत्येकाच्या वडिलांनी नक्कीच परमेश्वरांनी देखील प्रत्येकाला हिरो म्हणून संबोधलंय. जो घासला जाईल तो चमकला जाईल या मॅच मध्ये. ओमसाई चषक 20-21 चा थरार. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. एरंजाड वर्सेस बेलवली. सुशांत गोलंदाजी मार्कवरती. इथे यावेळेस फुटवरचा वापर नाहीये. चेंडू येतोय डॉट. एक एक डॉट चेंडू प्रेशर क्रिएट करेल एरंजाड संघावरती. इथे प्रेशर रिलीज करेल बेलवली संघ. जबरदस्त गोलंदाजी, वेगवान मारा. येणारे 2 बॉल आपण जर पाहिले सुरुवातीचे जबरदस्त कमबॅक केले सुशांतनी आपल्या बेलवली संघासाठी. एकच सांगेन दोन्ही संघासाठी असंख्य प्रयत्न करून देखील काही हाती लागत नाहीये. परंतु शेवटच्या क्षणाला तुमच्या हाती लागेल तो म्हणजे या मॅच मधला एक खराखुरा अनुभव. इथे यावेळेस साफ ट्रॅकर. चेंडू जाईल सरळ लॉंग लेग सीमारेषे बाहेर. इथे मात्र A1 क्वालिटीचा येणारा हा संघर्षमय षटकार. विशाल राणे, चंद्रकांत मेहर एक जबरदस्त फलंदाजी करत असताना 2 बॉल आपण सुरुवातीचे डॉट पाहिलेत. परंतु चंद्रकांत मेहर थोडेसे थांबले. परंतु इथे मात्र एक जबरदस्त प्रहार केला षटकाराने आगाज करत असताना. हीच तर ओळख आहे या खेळाडूची. इथे यावेळेस अजून एक बॉल. नक्कीच निरंजन सावंत सर सांगत असताना अगदी बॅटम पॅडच्या मधोमध चेंडू निघून चाललाय. यावेळेस उर्वरित काम रोशन गायकवाड कंप्लीट करत असताना हा चेंडू देखील येतोय डॉट. संघाची धावसंख्या 50+ 52 धावा. 68 धावांची गरज आहे. येणाऱ्या काही बॉल शिल्लक असतील जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. इथे यावेळेस डावी स्टिक सोडून जाणार हा चेंडू अवांतर स्वेर बॉल. यावेळेस आपण पाहतोय धाव मिळते एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 आणि एका धावेच्या मदतीने 53 धावा. 68 धावा. चांगली मॅच 10 क्रिकच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहतायत. नक्कीच घरी बसल्या जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन ऐकतात, जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. येणारे बॉल शिल्लक असतील 8 आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. गोलंदाज सुशांत. फुल टॉस बॉल. यावेळेस ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल इथे होतोय परंतु 2 धावा कंप्लीट सुद्धा पाहायला मिळतात. यावेळेस चंद्रकांत मेहर 2 धावेच्या मदतीने गुड रनिंग बिटवीन द विकेट. नितांत गरज आहे. इथे मात्र एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय
संघर्ष मैदानावरती आपण पाहतोय एरंजाड संघ करत असताना एका बाजूने इथे मैदानावरती गोलंदाजी देखील खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते यावेळेस सुशांतच्या माध्यमातून. इथे यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला चेंडू करण्याचा प्रयत्न, इथे मात्र फलंदाज होतील बाद विशाल राणे, परतावा लागेल इथे मिळणार हे सांघिक यश. यावेळेस बेलवली टीमला विशाल राणे बॅक टू द डगआउट. येणारे 6 बॉल आणि 13 धावांची गरज. सहा बॉल आणि 13 धावांची गरज. नवीन फलंदाज येतात मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समन संदेश बोराडे 6व्या क्रमांकावरती. 6 बॉल 13 धावांची गरज या मॅचमध्ये. एक चांगला बॅटल, एक चांगलं युद्ध मैदानावरती रंगत असताना आपण पाहतोय. बेलवली वर्सेस एरंजाड. स्ट्रायकिंगला असतील चंद्रकांत मेहर, नॉस्ट्रायकिंगला संदेश बोराडे, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत राजेश सालवी. शेवटचं षटक स्लॉगवरचं आपण पाहतोय. 6 बॉल 13 धावांची गरज. आता मात्र संघनायकाने जबाबदारी शेवटच्या षटकामध्ये ज्या राजेश सालवीने या इनिंगचं तिसरं षटक हाताळलं 7 धावांचं, त्या राजेशवरती जबाबदारी सोपवली आहे शेवटच्या षटकाची. 6 बॉल 13 धावा. पहिलाच बॉल यावेळेस बॅक टू बॉलर चेंडू करून काढलाय. इथे मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रदीप येत आहेत. चेंडू गॅदर करतील तोपर्यंत मिळतील या 2 धावा. प्रत्येक बॉलवरती नक्कीच आता मात्र नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाज राजेश सालवीला. एखादा डॉट चेंडू प्रेशर क्रिएट करेल जे हनुमान क्रिकेट संघ एरंजाडवरती, परंतु चंद्रकांत मेहर आणि संदेश बोराडे सहजासहजी या मॅचमध्ये हार मानणार नाहीयेत. येणारे 5 बॉल शिल्लक, 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. इथे यावेळेस मिस टायमिंग झाले, क्षेत्ररक्षक जज करतायत. इथे मात्र सोपा झेल होतोय ड्रॉप. या झेलची किंमत इथे मात्र मोजावी लागेल येणाऱ्या काही क्षणामध्ये. बेलवली संघाला सातत्याने चुकाल तर मात्र विजयाला मुकाल. सातत्याने मात्र क्रिकेटमध्ये सांगितलं जातंय चुकीला माफी नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे मात्र 3 धावा होत आहेत कंप्लीट. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 60 या आकड्यावरती. फक्त 8 धावांची गरज. येणारे 4 बॉल 8 धावा. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा सातत्याने रंगत तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षकांना असेच सामने आवडतात जेव्हा मात्र रफ अँड टफ मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. प्रेक्षकांचं देखील कौतुक. सामना कोणी जिंको, सामना कोणी पराभूत हो, इथे विजय होतोय ओमसाई क्रिकेट संघ एरंजाड. इथे विजय होतो आयोजकांचा. इथे विजय होतो आमच्या व्यासपीठावरील मान्यवरांचा. येणारे 4 बॉल 8 धावांची गरज. स्ट्रायकिंगला संदेश. प्रत्येक बॉलवरती 2 धावांची गरज असेल. टीम जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड की गावदेवी बेलवली. इथे यॉर्क लाईनचा बॉल. राजेश सालवी स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडू गॅदर करतायत. तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 61. येणारे 3 बॉल 7 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. या मॅच मध्ये
क्रिकेटमध्ये आपण पाहतोय सातत्याने भाकीत करणं फार चुकीचं असतं. येणारे 3 बॉल 7 धावांची गरज. या मॅच वरती कोणाचं वर्चस्व असेल. इथे यावेळेस वाईड बॉल, पंचांचा इशारा येतोय. आउटसाइड दिले एक्स्ट्रम. इथे मात्र हा चेंडू खराब. एक्स्ट्राच्या स्वरूपाने रन मिळते एक. एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या 62. 68 धावांचं टार्गेट. येणारे 3 बॉल 6 धावांची गरज. एखादा मोठा फटका चमत्कार करेल का जर्मन क्रिकेट संघ एरंजाड संघासाठी? एका 2 चेंडू डॉट आले तर मात्र इथं एखादं नशीब वाचवेल, चमत्कार देखील वाचवेल बेलवली टीमला. राजेश इथे यावेळेस फटका मिस टायमिंग. आता मात्र फटका फसलाय. जज करतायत तुषार आणि इथे यावेळेस फलंदाज होतील बाद. धावबाच्या रूपानं सांघिक यश मिळेल बेलवली संघाला. झेल तिथे मात्र होता ड्रॉप. एकाच बॉलवरती 2 संधी निर्माण केल्या होत्या राजेश साल्वेने. व्हॉट अ बॉलिंग. इथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना राजेश साल्वे फलंदाज बाद. आवाज डीजे मास्टर. येणारे 2 बॉल आणि 5 धावांची गरज. ओमसाई क्रिकेट संघ एरंजाड यांच्या वतीनं चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. ओमसाई चषक 2021. येणारे 2 बॉल 5 धावांची गरज. यावेळेस राजेश साल्वी स्ट्रायकिंगला असेल. संदेश स्ट्रायकिंगला ललित, नॉन स्ट्रायकिंगला संदेश. इथे यावेळेस पहिलाच बॉल. फलंदाज होत आहेत बाद. काही गरज होती का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय आणि यावेळेस फलंदाज होतील धाबाच्या रूपानं बाद. इथे मात्र पंच दर्शवतील संदेश की ललित. संदेश बोराडेला मात्र परतावा लागेल. एक बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. म्हणजे इथून नितांत गरज असेल एरंजाड संघाला. षटकाराची अपेक्षा असेल. या बॉलवरती नक्की षटकार आला तर एरंजाड संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. बेलवली संघ राजेश साल्वीचं कौतुक करावं तितकं कमी, संघनायकाचं कौतुक करावं तितकं कमी बेलवली संघाचं. कारण ज्याने मात्र 7 धावांचं षटक अगोदर हाताळलं त्याच गोलंदाजाला इथे पाचारण केलं आणि जबाबदारी त्याच गोलंदाजाच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळाली राजेश साल्वीच्या. शेवटचा बॉल. यावेळेस येणारे 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. शेवटचा बॉल. स्ट्रायकिंगला सिंधी बॅट्समन ऋतिक. अंबिशिव संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नरेश कडव यांचा संघ. मनोहर कडव देखील असतील. शेवटचा बॉल. 5 धावांची गरज. राजेश साल्वी. पहिलाच बॉल. इथे मात्र ऋतिक साठी फलंदाज यावेळेस बीट झालेत आणि हा सामना इथे 5 धावांनी जिंकलाय तो म्हणजे बेलवली संघानं.
या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक जनमान क्रिकेट संघ एरंजाड आणि कौतुक तुमचं. या घरच्या मैदानावरती सामना मात्र हाय व्होल्टेज होता, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत सामना आला, परंतु सामना जिंकता आला नाहीये एरंजाड संघाला. एक जबरदस्त गोलंदाजी. राजेश सालवीचे कौतुक करावं तितकं कमी या मॅच मध्ये. आणि बेलवली संघाचं देखील कौतुक. यावेळेस या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 16 बॉल मध्ये 42 धावांची महत्वाची इनिंग साकारली आहे, अजय ठरतोय या सामन्याचा सामनावीर.